तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पेट्रोल डिझेल जपून वापरा. इंधनाबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन. भारतावर सुद्धा युद्धाचा परिणाम होत असल्याचं मोदींचं विधान. शिवाय वर्षभर सोनं खरेदी करू नका. इराण अमेरिका युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं आवाहन. परकीय चलन वाढवण्याचंही ध्येय. मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे. जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत देशाची स्थिती गंभीर. देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर. राहुल गांधींची सडकून टीका. राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल. मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजला नाही म्हणजे त्यांची समजच कमी आहे. फडणवीसांकडून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल. नाशिकमध्ये सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. निम्म्यापेक्षा अधिक पंपांवर सीएनजीचा तुटवडा. तर दुसरीकडे दरवाढीमुळे वाहन चालकही त्रस्त. 3 ते 4 तासांपेक्षा अधिक काळ रांगेत थांबून सीएनजी भरण्याची वेळ. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ. तर ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव प्रतिबॅरल 104 अमेरिकन डॉलर्सवर. ट्रम्प यांनी इराणचा शांतता प्रस्ताव फेटाळल्याचा हा परिणाम. इराणच्या खार्क बेटाजवळ समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तेल गळती. तर जागतिक बाजारात तेलाच्या किमती अधिक वधारण्याची शक्यता. खार्क बेट हे इराणच्या 90% तेल निर्यातीचं मुख्य केंद्र. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर अनधिकृत असल्यामुळे 100% बुलडोझर चालणार. छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा इशारा. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला याच घरात दिला होता आश्रय. अहिल्यानगरमध्ये पुणे महामार्गावर आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वात आंदोलन. ट्रॅव्हल्समध्ये हिंदू महिलांची मुस्लिम चालक वाहकाकडून छेडछाड होत असल्याचा आरोप. हिंदू संघटनांकडून याचा निषेध. बोईसरच्या मुख्य बाजारपेठेत ग्रामपंचायतीकडून फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम. कारवाई दरम्यान काही स्थानिक महिला आक्रमक झाल्यानं तणावाचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा विक्रमी कहर. 45°C तापमानानं अनेक वर्षांचे रेकॉर्ड्स मोडले. तर जळगावात सुद्धा मे हिटचा तडाखा. तापमानाचा पारा 44.5°. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक पावसाची शक्यता. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार. हवामान विभागाचा अंदाज. वादळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 26,000 कुटुंब अंधारात. अनेक ठिकाणी महावितरणचे पोल कोसळले. 1,11,000 ग्राहकांना याचा फटका. तर 85,000 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. CII परिषदेला फडणवीसांची हजेरी. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगानं हा दौरा महत्त्वाचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोमनाथ अमृत महोत्सवात सहभाग. 11 पवित्र तीर्थक्षेत्रांच्या जलाचा वापर करून सोमनाथला अभिषेक. मोदींच्या उपस्थितीमध्ये एअर शोचंही आयोजन. तुळजाभवानीच्या खजिन्यामध्ये 2 वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोन्याची भर. तिजोरीमध्ये आतापर्यंत 253 किलो सोनं तर 4,523 किलो चांदी असल्याची नोंद. एकूण सोन्याची किंमत अंदाजे 383 कोटींवर. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर आता जीएसटीसह 1,54,500 रुपये तर चांदीचे दर 2,66,770 रुपयांवर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.